पुणे जिल्ह्यातील डोणसे गावात महावितरणानं 10x10 अशा छोट्याशा खोलीत राहणाऱ्या एका नागरिकाला तब्बल 1 लाखाचं वीज बिल पाठवले। विजेचा अत्यल्प वापर असतानाही एवढं प्रचंड बिल कसं आलं असा प्रश्न हे कुटुंब करते। पण महावितरणाच्या कारभारानं सगळे शॉकमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। महावितरणाच्या कारभाराचा शॉक। 10x10 खोली, वीज बिल 1 लाख। मीटरचा घोळ की रीडिंग घेताना चूक। पीडित कुटुंबाची चौकशीची मागणी। हे 1 लाखाचं वीज बिल पाहून हे एखाद्या कंपनीचं बिल आहे की काय असा तुम्हाला प्रश्न पडला असेल। पण जरा थांबा, हे वीज बिल कुठल्या कंपनीला आलेलं नाहीये, तर पुण्याच्या डोणसे गावातील असलेल्या एका 10x10च्या खोलीत लागलेले बल्ब आणि पंख्यासाठी हे बिल आले। एका छोट्याशा खोलीचं वीज बिल थेट 1 लाख। ऐकून शॉक बसला नाही? अशाच धक्क्यात सध्या या खोलीत राहणारं चव्हाण कुटुंब आहे। विशेष म्हणजे या 10x10च्या खोलीत अत्यंत मर्यादित वीज वापर होत असल्याचा त्यांचा दावा आहे आणि त्यामुळेच यापूर्वी कधीही इतकं जास्त बिल आलं नव्हतं। या प्रकरणाची तातडीनं चौकशी करून चुकीचं बिल रद्द करावं आणि योग्य बिल द्यावं अशी मागणी चव्हाण परिवार करत आहे। 1 लाख रुपये हा आमची परिस्थिती नाही तशी भरण्याची। गेल्या महिन्यामध्ये आम्हाला 890 रुपये बिल आलाय। एका महिन्यात एवढा बिल कसा घेऊ शकतो ना। बरं, तुमच्या घरामध्ये इलेक्ट्रॉनिक काय वस्तू आहेत अशा? काय नाही, फक्त एक टेबल फॅन आहे, टीव्ही आहे आणि एक फ्रीज आहे, बस। तुम्ही एकंदरीत आता घरामध्ये जर पाणी तापवायचं असेल तर त्याला काय हीटर चूल आहे आमच्याकडं। या घटनेमुळे परिसरातही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। एका छोट्याशा खोलीसाठी लाखोंचं वीज बिल आल्यानं संबंधित कुटुंब धास्तावलं। हे तांत्रिक त्रुटीचं प्रकरण आहे की प्रशासनाचा हलगर्जीपणा याचा उलगडा चौकशीनंतरच होणार आहे। महावितरणाचे अधिकारी याबाबत नेमकं काय स्पष्टीकरण देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। सध्या तरी महावितरणाला या प्रकरणात तातडीनं हस्तक्षेप करून या कुटुंबाला दिलासा द्यावा आणि किमान सर्वसामान्यांना असं अवाजवी वीज बिलाचं शॉक देणं बंद करावं अशी मागणी होते। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।